नमस्कार मित्रांनो, 2019 साली भारताने जेव्हा कलम 370च्या तरतुदी रद्द केल्या होत्या आणि एका प्रकारे काश्मीरला उर्वरित भारताशी जोडणं होतं, तेव्हा पाकिस्ताननी प्रचंड थैथयाट केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज करून भारताविरुद्ध निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला होता. आज पाकिस्तानच्या काश्मीरमध्ये, म्हणजे पाकिस्तान व्याप्त काश्मीर किंवा पाकिस्तानचा जो त्यांच्या दृष्टीने आझाद जम्मू आणि काश्मीर हा जो भाग आहे, तिथे प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार करून 11 आंदोलकांना ठार केलेलं आहे. 70हून जास्त लोक जखमी झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे 30हून जास्त पोलीस आहेत, 40-50 आंदोलक जखमी झालेले आहेत. आणि हे नेमकं कशासाठी चाललं हे समजून घेणं आवश्यक आहे, कारण या पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं चालू आहे. आधी पाकव्याप्त काश्मीर म्हणजे काय आहे हे समजून घेतलं पाहिजे, कारण नकाशात जेव्हा आपण म्हणजे भारताचा जो नकाशा आहे त्याच्यात आपण सगळ्याच्या सगळा भाग भारतात असलेला दाखवतो, कारण जम्मू आणि काश्मीर राज्य भारतात सामील झालं होतं, विलीन झालं होतं आणि त्यामुळे एका प्रकारे जो सगळा भारताचा जो नकाशा आहे तो एकत्र असलेल्या जम्मू काश्मीर भागाचा आहे. प्रत्यक्षात परिस्थिती आहे की जेव्हा आंतरराष्ट्रीय माध्यमांच्याद्वारे जो आखलेला नकाशा असतो त्याच्यात आपल्याला दिसतं की उजवीकडचा भाग अक्साई चीनचा हा चीननी गिळंकृत केलेला आहे. जवळपास 38,000 चौरस किलोमीटर चाचा नेहरूंची ती भेट आहे. डावीकडचा भाग आहे त्याच्यात जो काश्मीरचा जो भारत मातेच्या डोक्यावरचा जो मुकुट आहे तो मुकुटासारखा सगळा भाग पाकिस्तानकडे असल्याचं दिसतं. काही भाग हा पाकिस्ताननी चीनला देऊन टाकला आहे, भाग भारताचा पाकिस्ताननी चीनला देऊन टाकला आणि काही भाग आहे जो भारताने जिंकलेला आहे आणि याच्यामध्ये लडाखमधला काही भाग आहे, काही गावं भारताने गिलगिट बाल्टिस्तानची जिंकलेली होती. तसंच सियाचीनमध्येही जे हिमनदी आहे तिथेही भारताने चढाई करून तो भाग स्वतःच्या ताब्यात ठेवलेला आहे. अशी ही गुंतागुंतीची रचना आहे. पण ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो किंवा पाकिस्तान ज्याला आझाद जम्मू आणि काश्मीर म्हणतं, तो भाग जेमतेम 2 जिल्ह्याच्या आकाराचा आहे. ठाणे आणि नाशिक एवढाच तो भाग असेल. 19,000 चौरस किलोमीटरचा त्याचा क्षेत्रफळ आहे. साधारणतः 25 ते 50 लाख त्याची लोकसंख्या आहे आणि या भागातली लोकसंख्या ही म्हणजे जवळपास सगळीच्या सगळी मुसलमान आहे, कारण हिंदूंना तिथे राहूनच दिलं नाही. पण ती लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये गुज्जर, जाट, मुसलमानांच्यातही बकरवाल वगैरे हे जे सगळे लोक आहेत, त्याचप्रमाणे काश्मीरी लोकही त्याच्यामध्ये आहेत. आणि या भागामध्ये पाकिस्तानने असं दाखवायचा प्रयत्न केला की आम्ही जम्मू काश्मीरला स्वातंत्र्य दिलं, आझाद केलं आणि त्यामुळे हे आझाद जम्मू आणि काश्मीर एका प्रकारे त्याला कायद्याच्या कागदावर स्वायत्तता आहे. त्यांचे राष्ट्रपती पण असतात, त्यांचे पंतप्रधान पण असतात. राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असतात. पंतप्रधान हे तिथली जी संसद आहे त्या संसदेत जसं भारतात आणि इतर लोकशाही देशात आहे तसं संसद सदस्यांकडनं पंतप्रधान निवडून दिले जातात. पण याच्यातच खरी मेख पाकिस्ताननी तयार करून ठेवलेली आहे, कारण त्यांच्या संसदेच्या 53 जागा आहेत. या 53 जागांपैकी 5 जागा आहेत या राखीव आहेत. कोणासाठी तर एक उच्च शिक्षित पदव्युत्तर शिक्षण असलेले त्यांच्यासाठी, एक परदेशात राहणारे काश्मीरी किंवा अशा काही महिला, अशा याच्यासाठी काही जागा राखून ठेवलेल्या आहेत. उरलेल्या जागांपैकी अशा 8 जागा आहेत. मग उरल्या 45 जागा. या 45 जागांमध्ये 12 जागा राखून ठेवलेल्या आहेत. त्या कोणासाठी राखून ठेवलेल्या आहेत तर जो भाग भारताकडे आहे, म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण जसा पाकव्याप्त काश्मीर म्हणतो तसं पाकिस्तानच्या दृष्टीने जो भारतव्याप्त काश्मीर वगैरे आहे त्या भागातल्या लोकांना उद्या पाकिस्तानमध्ये सहभागी झाले ते तर दिवास्वप्न आहे, पण ते प्रत्येकाला अधिकार आहे.
तर त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून त्यांच्यासाठी 12 जागा आहेत. म्हणजे प्रत्यक्षात 53 पैकी फक्त 33 जागांवर मतदान होतं, कारण बाकीच्या 12+8 जागांवर मतदान होऊ शकत नाही. आणि याच गोष्टीविरुद्ध तिथे आंदोलन सुरू होतं. जॉईंट आवामी ॲक्शन कमिटी ही तिथल्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांची एकत्र समिती आहे जे आंदोलन करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ह्या निवडणुकांचा खेळ आहे, कारण या 12 जागा तुम्ही भरणार, म्हणजे भारतीय लोकांसाठी, भारतातल्या म्हणजे भारताकडे असलेल्या काश्मीरमधल्या लोकांसाठी म्हणून तुम्ही ठेवताय आणि तुम्ही त्या भरणार. उरलेल्या 8 जागा तुम्ही भरणार. 33 जागांमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला 53 म्हणजे 27 जागा मिळाल्या की त्यातल्या या 33 जागांमध्ये निवडणुका, त्यातल्या 7-8 जागा जरी जिंकल्या तरी तुमच्या पद्धतीचं बहुमत तिथे येणार आहे. आणि त्यामुळे हे 12 आरक्षित जागा आहेत ह्या रद्द करायला पाहिजेत अशी त्यांची मागणी होती. याच्याशिवाय अनेक प्रलंबित मागण्या आहेत, कारण आता सध्या पाकिस्तानची स्थिती नाजूक आहे. आखातातल्या युद्धामुळे विजेचे दर वाढलेले आहेत, पेट्रोल डिझेलच्या रांगा लागलेल्या आहेत, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. जे मध्यस्थी करून जे काही मिळणार होतं ते काही मिळताना दिसत नाही आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीला कुणी जुमानत नाही आहे. आणि घरातच जेवायला नसेल तर त्यातल्या त्यात अन्याय कोणावर करायचा, जास्तीचा अन्याय, तर तो या पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांवर हा अन्याय केला जात आहे. त्यांना गोष्टी, राशन, आटा, डाळ ह्या सगळ्या गोष्टी बरोबर वेळेवर मिळत नाही आहेत, त्यांना पैसे मिळत नाहीत. आणि त्याच्यामुळे जेव्हा ते बघतात भारतात मध्ये रेकॉर्ड टुरिझम होतं आहे, भारतामध्ये काश्मीरमध्ये रेल्वेगाडी धावायला लागलेली आहे, वीज पुरवठा व्यवस्थित सुरू आहे, चांगले रस्ते बनत आहेत, आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की या सोयीसुविधा आपल्याला का मिळू नये, आणि त्यासाठी ते आंदोलन करत आहेत. ते आंदोलन करत असताना पोलिसांनी त्या आंदोलकांवर गोळीबार केला. 11 आंदोलक त्याच्यामध्ये मारले गेले. हे जे जॉईंट ॲक्शन कमिटी, जी आवामी ॲक्शन कमिटी आहे, त्या नागरिकांच्या संस्थेला त्यांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे, त्याच्यावर बंदी घातलेली आहे. आणि हे सगळं सुरू असताना भारताने मात्र हा मुद्दा लावून धरलेला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे जे प्रेस कॉन्फरन्स असते त्याच्यामध्ये प्रवक्त्यांनी पाकिस्तानमधल्या घटनांकडे आमचं लक्ष आहे आणि आता जगाने या सगळ्याची दखल घ्यायची गरज आहे. कारण एरवी तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये जर काही खुंट झालं तिथे म्हणजे इंटरनेट वापरायला 5G मिळत नाही आहे, 2G इंटरनेट वापरायला मिळत आहे, किती लोकांचे हाल होत आहेत, लोकांना स्वातंत्र्य मिळत नाही, तिथे निवडणुका होत नाहीत, केंद्रशासित प्रदेश केलेला आहे वगैरे वगैरे सगळं. याचा जेवढा पाकिस्ताननी कांगावा केला, आता पाकिस्तानच्याच नियंत्रणाखाली असलेल्या काश्मीरमध्ये जर अशी परिस्थिती असेल, लोकांचा गोळीबारात मृत्यू होत असेल, तर याची दखल जगाने घेणं आवश्यक आहे. खास करून युरोपीय माध्यमांनी, मला आठवतं आहे गेले आठवडाभर हे जे कॉक्रोच जनता पार्टी वगैरे जे सगळं नाटक चालू आहे त्याला सगळ्यात जास्त प्रसिद्धी पाश्चिमात्य माध्यमांनी दिलेली, की कशाप्रकारे भारतामध्ये लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि तरुण लोक संतप्त झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत आणि लोकशाहीसाठी एक आवाज त्यांचा दडपण्याचा प्रयत्न होणार की काय वगैरे असं सगळं या डॉयशे वेल, फ्रान्स 24, अल जझीरा, न्यूयॉर्क टाइम्स वगैरे सगळीकडे दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यांनी या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जे घडलंय त्याच्याबद्दल घेतलेली भूमिका ही तशी संशयास्पद आहे, पण तशी अपेक्षेनुसारच आहे. कारण पाकिस्तान हे एका डीप स्टेटचा भाग असल्यामुळे तिथे मानवाधिकारांचं हनन झालं, चीनमध्ये मानवाधिकारांचं हनन झालं तर कोणाला बोलायला होत नाही. पण त्यासाठीच हा विषय मी घेतलेला आहे, कारण हा मुद्दा भारतीय लोकांनी अधिक लावून धरला पाहिजे, भारतीय माध्यमांनी तो लावून धरला पाहिजे, भारतीय माध्यमांनी याचं कव्हरेज दिलेलं आहे. पण पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीरच्या नावावर तिथल्या लोकांचे जे काही हाल होत आहेत, जे काही त्यांना सहन करावं लागत आहेत, त्यांची व्यथा मांडणं आपलं कर्तव्य आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.